आपण मगाशी काय घेतला? प्रेझेंट टेन्स. आता काय गेलो इथं वर पास्ट टेन्स. दुसरा प्रकार कोणता आहे? पास्ट टेन्स. पास्ट टेन्समध्ये किती प्रकार आहेत? पुन्हा 4. सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. पास्ट कंटिन्युअस टेन्स, ज्याला चालू भूतकाळ म्हणतो, परंतु याच काळाला पण आणखीन 2 नावं कोणते आहेत? पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स आणि पास्ट इम्परफेक्ट टेन्स. हे 2 नावं आहेत पास्ट कंटिन्युअसला. त्यानंतर 7वा प्रकार पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. आणि 8वा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण चालू भूतकाळ. आता त्यानंतर आपला 3रा प्रकार प्रमुख आहे तो फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. लक्षात आलं का? आता भविष्यकाळात किती? पुन्हा 4 प्रकार आहेत आपले. पहिला सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय? साधा भविष्यकाळ. दुसरा प्रकार फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? चालू भविष्यकाळ, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. याला सुद्धा मागच्या प्रमाणात 2 नावं आहेत, फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स आणि फ्युचर इम्परफेक्ट टेन्स म्हणजेच अपूर्ण भविष्यकाळ सुद्धा म्हणतात काही जण लोक. आणि 11वा प्रकार आहे फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. आणि 12वा प्रकार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू भविष्यकाळ. असे काळाचे एकूण किती प्रकार आहेत? 12. प्रमुख किती प्रकार? 3. प्रमुख 3 कोणते? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आणि त्यांचे प्रत्येकी 4 प्रकार. 4 प्रकार म्हणजे किती झाले? एकूण 12. व्हेरी गुड. कळलं ना सगळ्यांना आता? एकूण किती प्रकार आहेत काळांचे सांगा बरं? 12. आणि प्रमुख किती आहेत? 3. व्हेरी गुड. 3 कोणते 3 आहेत? एक प्रेझेंट टेन्स, दुसरा पास्ट टेन्स आणि तिसरा व्हेरी गुड बॉईज, गर्ल्स, व्हेरी गुड स्टुडंट्स. चला आता आपण प्रत्येक काळ आता घेणार आहेत, व्यवस्थित शिकणार आहेत. पण इथं लक्षात घ्या थोडं, याच्यात कुठल्याही शाळेत गेलात ना तुम्ही तर पहिल्यांदा प्रेझेंट टेन्स शिकवतात. प्रेझेंट टेन्स अगोदर. याचं कारण काय माहिती का तुम्हाला? आता बघा, खरं तर अगोदर घडलेला काळ पास्ट टेन्स आहे, पुन्हा प्रेझेंट टेन्स आणि पुन्हा फ्युचर आहे. क्रम जर बघितला तर अगोदर कुणाचा यायला पाहिजे? पास्ट टेन्सचा. पण प्रत्येक शाळेत पहिल्यांदा कोणता काळ शिकवतात? प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स अगोदर प्रेझेंट टेन्स. कारण काय माहिती कायचं? कारण या काळात क्रियापदाचं मूळ रूप वापरलं जातं. लक्षात आलं का? मूळ रूप. म्हणून कुठल्याही शाळेमध्ये जास्त करून शिकवताना म्हणजे विद्यार्थ्यांना समजावं म्हणून अगोदर कोणता काळ वापरतात सांगा? प्रेझेंट टेन्स, त्याच्यानंतर पास्ट टेन्स आणि पुन्हा फ्युचर टेन्स. आता आपण याच्यानंतर प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार बघणार आहेत. आणि काळ जर तुम्हाला चांगले पाठ झाले ना बाळांनो तर तुम्ही 100% इंग्लिशमध्ये परफेक्ट बनू शकता. ओके. आणि मी दिलेली क्रियापदाची रूपं आता तुम्हाला इथं फायद्याची येतील. क्रियापदाची रूपं तुम्हाला दिलेत ना मी, ती रूपं आता इथं तुम्हाला फायद्याची येतात. कारण का? काळ शिकताना तुम्हाला क्रियापदाची रूपं वापरायची वेगवेगळी. किती रूपं दिले होते? 4 रूपं दिले होते बघा. एक वर्ब इन फर्स्ट ॲक्शन म्हणलं होतं आपण त्याला, दुसरं वर्ब इन सेकंड ॲक्शन, वर्ब इन थर्ड ॲक्शन आणि वर्ब इन फोर्थ ॲक्शन. त्याला शॉर्टमध्ये आपण V1, V2, V3, V4 असं म्हणतोय. लक्षात ठेवा. अगदी तुम्ही जे जिद्दीनं पुढं जातील ना, जे खास अभ्यास करणार ते मुलं पुढं जाणार. घरचे बी खुश आणि सगळेच खुश आपल्याला, आणि तुम्हाला बी चांगल्या नोकऱ्या लागणार. पण हे कधी होतंय माहिती का बाळांनो? अभ्यास करावा लागतो. नुसतंच इथं बोलायचं आणि बाहेर जाऊन टिंगल चावल करायची नाही जमणार तसं. आपल्या शाळेच्या मुलांकडं आता पालक चांगल्या नजरेने बघू लागलेले आहेत. मी तुम्हाला खात्री देतो, शहरातील आता विवेकानंद शाळा थोडी प्रतिष्ठित मानली जाते, पण आपण त्यांच्याही पुढं जायचं आहे म्हणजे जायचंच आहे. लक्षात आलं का? वाटलं पाहिजे. हे मुलं जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केजचे आहेत. आता तुमच्यासाठी आज सगळं साहित्य आणलं का नाही? मग आम्ही बी किती तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी नाही तर काय म्हणलं असतं, एवढा 15 ऑगस्ट जाऊ द्या पुढचं आणलं असतं. पण तुमच्यासाठी सगळे किती प्रयत्न करतायत. आणि हे सगळं आपल्याला माजी विद्यार्थी आहेत देणारे. जे माजी विद्यार्थी आहेत ना आपले, ते सतत मदत करतात आपल्याला. आता येणारच बघा 15 ऑगस्टला सगळे तुमच्या भेटी घालून देतो, सगळ्यांच्या ओळखी. तुम्ही भाषणं करायची छान पण त्यांच्या पुढं. लक्षात आलं का?
आणि मग त्यांना बी वाटेल, काय वाटेल, की आपण ज्या मुलांसाठी खरोखर काहीतरी अपेक्षा धरून मदत करतोय ती मुलं किती छान बनतायत. मग ते पुढं आणखीन आपल्याला मदत करणार, काहीतरी करणार की नाही. पण त्यांना रिझल्ट दाखवावा लागेल बरं का आपल्याला. कळलं का नाही? दाखवणार का रिझल्ट? आवाज नाही आला पण. अरे आपली शाळा कोणती माहिती काय म्हणते हिचं नाव? जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केज. उसका आवाज़ बुलंद होना चाहिए, बुलंद केज में. अभी परसों हम 15 अगस्त को जाएंगे ना, स्वतंत्र दिन के तौर पर. ऐसे ये घोषणाबाजी होगी हमारी, बस बाकी देखते रहेंगे. थकना नहीं है किसी ने का? थकणार? अरे बाकी शाळा चालल्यावर तर आपला आवाज एकदम केजच्या कानाकोपऱ्यात गेला पाहिजे. भारत माता की जय. एक ठीक आहे नाही. 15 ऑगस्ट एक स्वातंत्र्य दिनाचा विजय असो, सगळे म्हणणार का नाही जोरात? येस, व्हेरी गुड. आवाज आहे आवाज.